खानापूर नाक्यावर मृत्यूचा थरार. 40 टन लोखंडी वजन कंटेनर केबिनवर आदळले. खानापूर नाका बनलाय डेथ ट्रॅप. नमस्कार, मराठी टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. विट्याच्या खानापूर नाक्यावर आज काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. असाच काहीसा थरार पाहायला मिळाला. 40 टन लोखंडी वजनासह जाणारा एक कंटेनर आणि अचानक आडवी आलेली दुचाकी, यातून जो अपघात झाला त्याने सावरकर नगर परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. नक्की काय घडलं आज पाहूया. रोहिणी यार्ड माणगाववरून क्रेनचे 4 महाकाय काउंटर बेड घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक MH46 CL 9982 गुहागर विजापूर रोडने चालला होता. एका काउंटर वेटचे वजन तब्बल 10 टन, म्हणजेच एकूण 40 टनांचा भार या गाडीवर होता. मात्र खानापूर नाक्याजवळ सावरकर नगरकडून येणाऱ्या रस्त्यावरून अचानक एक दुचाकी आडवी आली. दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने प्रसंगावधान राखून जोरात ब्रेक दाबले, पण वेगामुळे आणि वजनामुळे कंटेनर मधील 40 टनांचे ते लोखंडी बेड बांधलेल्या साखळ्या तोडून थेट केबिनवर आदळले. केबिनचा चक्काचूर झाला असता, पण सुदैवाने जीवितहानी टळली. हे महाकाय वजन रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. आतनं बाईक आल्यामुळं ती जागेवर घेत उभी राहिली. मग मला ब्रेक मारायला लागल्यामुळं ती आलं खाली, समोर पडलं खाली. गाडी एकदम थांबल्यामुळं तुम्हाला ब्रेक मारावा लागला. एकदम थांबले ना, समोर होती. तुम्हाला काय म्हणजे इजा वगैरे कोणाकडे झाली नाही? नाही, कोणाला काय झालं. विजापूर गुहागर रोड आहे. या ठिकाणी एकदम गाड्या फाटेल आणि कायम 8 दिवसाला काहीतरी ॲक्सिडेंट होत असतं. इथं स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. या ठिकाणी इथं तोंडाला स्पीड ब्रेकर पाहिजे. इथं स्पीड ब्रेकर पाहिजे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक निरीक्षक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्टँडकडून येणाऱ्या रस्त्याला बॅरिकेड्स लावून आणि ट्रॅफिकला वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाची झोप कधी उडणार? सावरकर नगरवरून येणारा रस्ता जिथे मुख्य हायवेला मिळतो तिथे स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यापासून होत आहे. या परिसरात अनेक हॉस्पिटल्स असल्याने लोकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. पोलिसांनी प्रशासनाला यापूर्वीच पत्र देऊन स्पीड ब्रेकरची मागणी केली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. स्पीड ब्रेकर नसल्याने वाहन चालक वेगाने मुख्य रस्त्यावर येतात, ज्यामुळे हा परिसर आता मृत्यूचा सापळा बनला आहे. आज सुदैवाने ड्रायव्हरचा जीव वाचला आणि मोठी जीवितहानी टळली, पण उद्या जर असाच मोठा अपघात होऊन कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन एखाद्या मोठ्या बळीची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. यावर प्रशासन आता तरी दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? या अपघाताला प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी मराठी टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा.